Hey guys, welcome back to my channel in another vlog. So आज आम्ही सगळे स्कूल फ्रेंड मिळून चालले आहोत विजयच्या घरी नाईट आउटला. आता आम्ही कोण कोण आहेत काय काय ते तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये कळेलच. आता आपण इकडे पहिले भेटूया ह्या लोकांना. ही आहे श्वेता, ही आहे रेश्मा आणि ती आहे पुढे चिका. तिने ते भर रस्त्यामध्ये गाडी थांबवली आहे कारण तिला तिच्या आवडीची गाणी ऐकायची आहे. फायनल तिने गाणं लावलेलं आहे. कॉपीराइट मुळे आम्ही गाणं प्ले नाही करणार आहोत कारण आपला चॅनल सुरू होताच संपेल, बंद होऊन जाईल. त्यापेक्षा नाही केलेलं बरं आहे. आमची इन्फ्लुएन्सर आहे, तुम्ही तिचं अकाउंट फॉलो करू शकता कॉन्टेंट साठी. जर कुठला चांगला मुलगा असेल तर तिच्यासाठी नक्कीच स्थळ पाठवा. म्हणजे ती रिजेक्ट करेल. एवढी घाई नाही मला, नंतर बघता येईल. पण प्यारी समज गई. गाईस तुम्ही कुठे चाललात सांगा जरा ऑडियन्सला. चालले कशाडी नाईट आउट. विचारा की पाणी भरून आले का? ठीक आहे, कॉक बंद केलास. मग उद्या पाण्याचं काही टेन्शन नाही आम्हाला कारण की फुल फ्रीली असणार आहे उद्याचा दिवस आमच्यासाठी कारण की टिक्का आमच्या सोबत आहे. बस रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आम्हाला खूप मोठी लोकेशनवरती पोहोचवायची. होपफुली लोकेशनवरती पोहोचवायची. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. काकांनाच आवाज येत होती काका 5 जण घ्या. काका काही घेत नव्हते पण फायनली आम्हाला कार भेटली चांगली. आणि तुम्ही बघू शकता ही दादानी नवीन गाडी घेतलेली आहे आणि गाडी खूप मस्त आहे आणि याच्यात आता आम्ही चाललेलो आहोत. तर खूप चांगले. श्वेता तुला काय बोलायचं याच्यावरती? काका खूप छान आहेत, खूप काइंड पर्सन आहेत, चांगले बोलतात आमच्याशी. दादा आहेत. दादा काही असू दे चांगले. काका आले. दादा सॉरी म्हातारे आलीस का डोळे तुझे? पासूनच तिला मॅप चालू करून दिला. ही पुढे बसली ना अनपड, तिला मॅप काहीच कळत नाही. म्हणजे बोलतात ना काय किती शिकले? 15वी गेले. कशामध्ये गेले? बँकिंग अँड इन्शुरन्स. बीआय. जर तुमच्याकडे काय जॉब असेल ना गाईस तिला सांगा. कोणाला? तुला? मला गरज नाही. मी बीएमएस केलंय. काय बोलते? मग बीबीआय वाल्यांना आम्ही म्हणजे ठीक आहे चांगले आहेत बीबीआय पण असं नाही बोलू शकत ब्लॉग मध्ये. तिला पण लाईव्ह लोकेशन भेटत नाहीये अजून. अरे बँकेमध्ये जॉब करते. जर तुमचं इच्छा बँकेमध्ये जर अकाउंट असेल तर ते बंद करून टाका लवकरात लवकर बंद करा. निखिलला फॉलो करा. खूप चांगला कंटेंट क्रिएटर आहे. अजून बनवेल व्हिडिओज. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. फायनली खूप स्ट्रगल नंतर आम्ही आता पोहोचलेलो आहोत. खूप सारा पाणी छोट्या छोट्या गल्ल्या क्रॉस करून आम्ही फायनल झाले. खूप स्ट्रगल होते. एक गाडी भेटायला पण खूप टाइम लागला आम्हाला. खूप थांबलेलो आम्ही. सगळ्यांना क्रेझी बुक लागलेली आहे. गुगल मॅप्स आम्ही ऐकून आलेलो आहे. आता माहिती नाही रस्त्यामध्ये अडकू का पुढे जाऊ. खूप टेन्शनचं वातावरण आहे. बाहेर पाऊस नाहीये. लेट्स सी. विजयच्या घरी आम्ही जात आता इथे हरवलेलो आहोत. इकडे एवढं सगळं आम्ही सामान घेऊन नाईट आउटची फुल तयारी आहे. ठीक आहे, तुला काय बोलायचंय मला सांगायचं? बिल किती आलं टिकायचा? याचं बिल किती आलं एवढं सांग मला. आणि ही बोलते की मी काय पिशवी पकडायला मागत नव्हती. बोलते माझा बर्थडे तर मी का पिशवी पकडतो, हिला पकडायला लावतो. यांची पिशव्यांवरून इकडे मारामारी चाललेली आहे. आता इकडे फुल इकडे आम्ही रस्ता हरवले आणि ते गावभरचे कुत्रे येतात ते चावले नाही तर बरं होईल. डॉगीज बाईक भरपूर आहे इकडे. इकडे आम्हाला तर आवाज न करता लागेल. तशी रेश्मा तर कुत्र्यांना घाबरत नाहीये. बघूया आता. फायनली आम्ही खूप स्ट्रगल नंतर बिल्डिंग मध्ये घुसतोय. फायनली विजयचं घर भेटलं आहे आम्हाला. लिफ्ट मध्ये एंट्री मारतोय. कोणीतरी लिफ्टचं डोअर बंद करा. अशा प्रकारे बर्थडे गर्लला कामाला लावलेलं आहे. असं वाटलं पूर्ण ऍडव्हेंचर करून आलो आम्ही. खूप मोठा ऍडव्हेंचर केला आम्ही. तर तिलाच आम्ही कामाला हिच्यासाठी केक कापायचा. क्या बात है सर, क्या बात है सर. फायनली विजयच्या घरी पोहोचलेलो आहे. विजयच्या घरी आलेले आहेत एवढे सगळे लोक. काय बोलायचं, नम्रता आतमध्ये पळून गेलेली आहे आणि घरात इकडे ॲज युजल सगळ्यांचा फेवरेट तारक मेहता का उलटा चष्मा लावलेला आहे. आता या घरात रात्री खूप केओस होणार आहे. सो स्टे ट्यून गाईज.
गैरसमज झाला गड्या. सगळ्यांना भेटू गडबड बंधन चालू आहे सध्या. हे आहे त्यात ऑनियन काय काय ऑर्डर केलं सांगा जरा. एक तर काजूची भाजी, असं नाहीये, काजूची भाजी नाहीये, त्याला नाव आहे स्पेसिफिक काजू मालवणी आणि काजू मालवणी. पनीर कढाई विथ रोटी अँड नान आणि सोबत आहे बिर्याणी, बिर्याणीला नाव पण असतं का? व्हेज दम बिर्याणी. व्हेज दम बिर्याणी आहे. हे हवं काय करतोय ते खायला चालू केलेलं आहे. गेम रंगलेला आहे आता. रात्रीचे वाजलेले आहे 12:15 आणि हा बघा औजी. आणि तुम्ही आता विचार करत असाल की याचा यूज काय आहे. तर रेश्मा याचा यूज काय, तुला काय वाटतं याचा यूज काय असेल. हे आहे. विजय तुला काय वाटतं, तू हे का दिलेस आम्हाला, सांगशील जर आम्हाला हे जर करायचं काय. तुला माहिती इंडियन्स हा जुगाड भारताच्या बाहेर गेला ना पाहिजे. आपल्याकडे सध्या पेन्सची कमी आहे, त्यामुळे आपण ह्याचा जुगाड हा हाऊजीला टिक मार करण्यासाठी यूज करणार आहोत. ओहो. सो आपण इंडियन्स काय वर बोलतात ते शब्द आहे, मला आता आठवत नाही सध्या. अमेरिका क्या कहता था, क्या हो तुम, आज हम कहते तू क्या है बे. ते दाम 15 हा 29 दोन हा. चेक करा. 46 46 67 86 हा माझी पण आहे हा बघ. आता ए तुझे चेक कर, त्याचे विजय चेक माझी कर. पण आहे बाबा. विजय चेक कर. Six. कुठे आहे 6 बघते नाहीये. हे नाहीये. आहे, आहे, आहे. नाहीये. इथे नाही असलं तर 6 ही 6 अरे 6 रे भाई. हे वरती डॉट काय पण त्याच्या काय म्हणतो असं ते तो हे नाही रे. ते 9 नाही 6 नाही रे. अरे येडी 6 आहे. अरे मग नाईन दाखव. मग तू आहे काय नक्की, आहे काय. नाईन दाखव का? भाई, आवाज बघू, नाही. कॅमेरा बघू. माझ्यासाठी top ठेवलाय खाली. चल. तिसरा माझा जरा. थांब जरा, मला 6 बघू दे ना. थांब थांब. हे सगळ्यांनी बघा एकदा रिव्ह्यू द्या आपले. 6.5 hours later. 6 ला वरती डॉट आहे. दोन आहे. हे येडे सगळीकडे बघ 6 ला डॉट आहे वरती बोलतोय तर. मग तो 6 आहे का 9. अरे मग हे बघ, तू कसं केलं? थांब 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 थांब. अरे थांब थांब थांब. तुझं होता. हा नाही रे. आपण 6 ला आहे पण खाली हे डॉट बघ, आहे. तू आता नाही, केलं. चल. हा 16 म्हटलं हे आपण तिसरा आला. ते 69 आहे कसा पण कर. अरे पण हे बघ ना, विजय, हे पण बघ ना. अबे त्याला कसा पण कर 69. अरे सोड ना, झालं ना. अरे बघ. हा, याच्यात बघ. खालती घेऊ. हे खालती ए, खालती. नाही, खाती घेऊ हे बघ, असं केलं. अरे सेमच आहे. हे बघ, इथं बघ ना. हा, का? 6 आणि 9 मध्ये बघ ना रे. नाही असं केलं तरी 6 हे कुठे आहे? हे कुठे त्याच्यामध्ये आहे? काय बघ ओळखायचं? ना, हे डाऊट कुठे आणि तो मी डाऊट कोणता कुठे? लावलेला? मी कोणता तू लावलेला? 9 वाला लावलेला. नाही, येडी हे 6 काय नाही बरोबर आहे ना, असं लावलं तर मग त्याच्यावरती इन्स्ट्रक्शन असतील ना. 9 वाला लावलं. One eternity later. मी काय बोलतो, जो पहिला ठेवला होता ना तोच ठेव. विजय, जो पहिला होता ना तोच ठेव. जो ठेवला होता तो. 50 झालाय. आता आणि तो हिने 6 दोन्ही पण ठेवला. ठेवले. हा, तोच 6 लावले, 9 हिने दोन्ही बाजूला. पण हा, ठेवले. तिथे 9 9 होता. अरे नाही, आता तो फायनल जिंकले कोण पण याच्यामध्ये, काय झालंय. कोणच नाही. ते काय नाही बोलत होता. आपण सांगितलं चल, ठीक आहे. 6 आणि 9 मध्ये. यार दोन आहे, फक्त दोन आहे. दोन राहिले. 6 फक्त protein. 29 खूपच राहिले. हा, 29 तर आहे. ए टिका जेन्झी बंद कर. 46 दिसतोय का तुला पहिला? तू जेनची नाही, तू बघते कुठे बेनची. आहे बघ इथं 46 58 अरे पिन पण हा बघ 58 आणि 79. चला यार, लवकर खेळा. झालं हो, झालं. सो हे काय आता इथे आम्ही रीलची प्रॅक्टिस करतोय. तुम्ही बघू शकता रीलसाठी काय काय चाललंय बघा पाठी. व्हिडिओ काढणार आहे? व्हिडिओ काढायचे. पहिला मला तू काढ. रात्रीचे वाजलेले 1:45 आणि इकडे प्रॅक्टिस चालली आहे. पहिली सीट चालू आहे आमची. सो फायनली गाईज आता 2:30 वाजलेले. आमची एकच रील बनवून झाली. आमची कोरिओग्राफर रेश्मा हिने आमच्याकडून एक रील बनवून घेतलेली आहे. सगळे इकडे आर्टिस्ट जमलेले आहेत खूप. आता आम्ही सेकंड व्हिडिओची प्रिपरेशन करतोय. सेकंड व्हिडिओ कुठली बनवते.
वाजलेले आहेत 2:45 आणि आता आमची सेकंड ट्रिप कम्प्लीट झालेली आहे. आता इथे खूप जोरदार पाऊस पडत आहे. विजयच्या घरात आम्ही आहोत. तिकडे सगळे आमचे फ्रेंड्स ते बसलेले आहेत. तिथे खाली पण खूप सारे लोक आहेत. तर बघूया लोक काय करतात ते. विजय इथला रील करून कसं वाटतंय तुला काय वाटतं? जॉब सोडायला पाहिजे का रीलसाठी? थोडा आता सध्या तरी नाही, पण थोडा वेळ बघून, काळ बघून, परिस्थिती बघून, पण नक्कीच आम्ही यश मिळवलं मला असं वाटतंय थोड्या दिवसातच. तर मी विचार केलेला आहे जॉबबद्दल सोडायचा की नाही, ते फॉलोअर्सवर डिपेंड आहे. ही विजयची बाई आहे जिने आम्हाला रील शूट करण्यात खूप मदत केली. ही पण एक रील स्टार आहे. हिचे पण तुम्ही चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि हिच्या रील्स बघा. स्प्लेंडर फिरवते माझी जानू या गाण्याची रील जस्ट शूट झालेली आहे. आता बघूया आम्ही दुसऱ्या रीलचा विचार करतो. इकडे बाहेर तर जोरदार पाऊस असा होत आहे. त्या पावसाचा आनंद घेत आम्ही इथे रील बनवतोय. आता ऑलमोस्ट वाजलेले आहेत 3 आणि इकडे आता आमचा उन्हाचा डाव रंगलेला आहे. हे रिव्हर्स झालं, एकदा पत्ताही परत हो परत रिव्हर्स. रिव्हर्सवरती रिव्हर्स टाकून हा इंटरेस्टिंग गेम स्टार्ट झाले. तर हे सगळे पत्ते माझे बघितले आहेत. काय आहे 4च पत्ते. कलर चेंज टू येलो. आता रात्रीचे 3:30 वाजलेले आहेत आणि आता आमची तयारी झालेली आहे हॉरर मूवी बघायची. सो आता सगळं इथे प्रिपरेशन आम्ही करत आहोत. सटे वगैरे टाकून फुल माहोल बनवतोय. इथे आम्ही आता टी व्ही चालू करून कुठला तरी एकदम हॉरर पिक्चर लावणार आहोत. आता बघूया. सगळे लोक झोपायच्याच कगारमध्ये. 2 लोक आतमध्ये गेलेत. बघूया आता ते लोक जातोय चाललंय काय नक्की. सोड दुर्गे सोड. ओम बगनी भागोदरी ओम बट गाईस आता रात्रीचे वाजलेले आहेत ऑलमोस्ट 6 म्हणजे सकाळ झाली आहे आणि अजून आता हॉरर मूवी एंडला आलेला आहे. आता हा मूवी एंड करून आम्ही झोपून घेऊ. सो गाईस आता आम्ही सकाळी उठलेलो आहे. शिवम इथे अंतिम मीट करत आहे आणि आता झोपेतून बघू शकतो तिथे डोळ्यांमध्ये मारलेलं आहे आणि आम्ही आत्ता बिलकुल घेणार गेलेलं आपण काय झोपेलं नाही आहे. आणि आता आम्ही झोपलेले आहोत कारण ते कलरवाले दादा आलेले आहेत आणि इकडे कुठेतरी घराला पेंट मारायचं आहे. तर आता ते पेंट मारणार आहेत. आता ह्या सगळ्या लोकांना घर वेकेंट करायला लावतं आहे ॲज अ एमर्जन्सी अलार्म. सगळे झोप येत आहेत आणि सगळ्यांना उठून आपण पटपट आवरूया आणि घरी जायला निघूया. हा इथे एकटाच काम करतो. इथे फक्त टाइमपास चालू आहे इकडे, बाकी काहीच नाही. इथे लोक व्लॉग बिग शूट करायचे पण त्यांना असं वाटत नाही की आपण हेल्प करू. इतना चुभने लगा हूं सबको, छुरा तो नहीं हूं, जानिए ये जितना बताते हो मेरे बारे में इतना बुरा तो नहीं है. आता आम्ही नाश्त्याची सोय करतो इकडे. इथे दोघं बसलेले आहेत आणि आता बघूया आतमध्ये लोकांचा काय चाललेलं आहे. नक्की नाश्ता भेटेल की नाही हा मोठा प्रश्न आहे पण बघूया. इथे ठीक आहे आतमध्ये काय शोधते माहिती नाही. 2 टोमॅटो भेटलेले आहेत. शुभम द मास्टर शेफ इज हिअर इन द हाऊस. शुभम सगळं मॉनिटर करतो. इकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत. ते रेश्मा काय करते माहिती नाही. 70-80 अंडी फोडून टाकलेले आहेत इकडे. श्वेता घरात कधीच काम नाही करत, फक्त बँकेसाठीच काम करते आणि आज ती पहिल्यांदा काम करते. व्लॉगिंग स्टार्ट केली त्यामुळे ठिकाणी पण काम स्टार्ट केलेलं आहे. कारण आम्ही सारे खवय्याची ऑडिशनमध्ये टीका जाणार आहे, श्वेता जाणार आहे आणि रेश्मा पण जाणार आहे. आता बघूया खाण्यालायक बुर्जी बनते की नाही ते तुम्हाला नेक्स्ट क्लिपमध्ये कळेलच. बाय. सो हे गाईज फायनली तर ब्लॉगचा एंड करतोय. आता आम्ही सगळे चाललेलो आहोत घरी. सगळ्यांनी एकदा ब्लॉगमध्ये बाय बोलून घ्या. विजयने घरी चाललं कारण हे विजयचंच घर आहे त्यामुळे विजयला नाहीये. नम्रता बाय बोलून एकदा फायनली. आणि तुम्हाला चॅनलसाठी काय बोलायचं असेल तर सांगा. काय वाटतं विजय चॅनलमध्ये काय बोललं पाहिजे, आपण कंटिन्यू केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे सांगा. आणि शुभम करायलाच पाहिजे. त्या रिझनने आपण भेटू पण जास्त आणि आपण अजून असे मेमरीज क्रिएट करू. आम्ही खूप सारे रील्स पण क्रिएट केले. आता या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी बघायला भेटतील. बाय. Thank you for watching this video. If you enjoyed it, please hit the like button and the bell notification icon.